नमस्ते, मी गणेश खेडकर एज्युकल्चर मध्ये तुमचं स्वागत करतो। करंट अल्गोरिदम ही आपली बॅच आहे। त्यामध्ये आपण वेगवेगळे जे काही या वर्षभरात परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आवश्यक कंटेंट आहे तो सगळा कव्हर करत आलेलो आहे। आता आपण मागच्या आठवड्यात 1 ते 7 जून या आठवडाभराचं करंट अपलोड केलेलं आहे। या लेक्चर मध्ये आपण जानेवारी 2025 या पूर्ण महिन्याभरातलं परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं असं करंट कव्हर करणार आहोत। आता आपण ही करंट अल्गोरिदम जी बॅच सुरू करतोय त्यामध्ये आपण दोन गोष्टी आपल्या असणार आहेत। एक मंथली करंट अपडेट असणार आहे, प्रत्येक महिन्याचं एक एक व्हिडिओ असणार आहे, त्याचं आजचं उदाहरण आपल्याला पाहता येईल। आणि दुसरं जे इथून पुढच्या महिने आहेत, सपोज जून आहे, जूनचा आपण 1 ते 7 जूनचा एक केलेला आहे, मग आता 8 ते 14 जूनचा एक होईल। असे प्रत्येक आठवड्याचे एक एक येत जाईल, म्हणजे तुम्हाला मागचं पण कव्हर होईल आणि सध्याचं जे आहे ते पण कव्हर होईल। अशा पद्धतीने हे सगळं आपला कंटेंट असणार आहे। आजचा आपण पाहतोय जानेवारी 2025 या वर्षभरात या महिन्यामधलं जे जे महत्त्वाचं आहे ते बघणार आहोत। सगळ्यात पहिल्यांदा आपण जानेवारी महिन्यामधले महत्त्वाचे दिनविशेष, आपल्याला दिनविशेष विचारताना 2-3 दिनविशेष महत्त्वाचे विचारले जातात। एक आरोग्या संदर्भातले, दुसरं पर्यावरणा संदर्भातले। मग पाहूयात, 3 जानेवारी हा सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस जो आहे, महाराष्ट्र राज्याचा बालिका दिवस आहे, 1955 ला पहिला साजरा केलेला आपल्याला पाहता येतो। आपल्याला डावीकडे दिन, मग त्याचे विशेष काय आहे ते, आणि काही महत्त्वाच्या दिनच्या संकल्पना विचारल्या जातात, थीम विचारल्या जातात। त्या अनुषंगाने आपण हा सगळा कंटेंट बघणार आहोत। 9 जानेवारीला प्रवासी भारतीय दिवस आपल्याला पाहता येतो। महात्मा गांधी भारतात आले, जे काही पुन्हा आलेले आहेत आणि तिथून पुढे राष्ट्रीय राजकारणात ऍक्टिव्ह झाले, तो दिवस आपण साजरा करतो। 10 जानेवारीला जागतिक हिंदी दिवस आपल्याला पाहता येतो। 12 जानेवारीला राष्ट्रीय युवा दिन, स्वामी विवेकानंद यांचं आपण हे करतो त्या दिवशी। 24 जानेवारीला राष्ट्रीय बालिका दिन आहे, त्याची या वर्षीची थीम आहे उज्ज्वल भविष्यासाठी मुलींना सक्षम बनवणं, हे पाहता येतं। 25 जानेवारीला 2 दिवस महत्त्वाचे आहेत, राष्ट्रीय पर्यटन दिन आणि राष्ट्रीय मतदार दिवस, हे लक्षात ठेवा। आणि 28 जानेवारीला जागतिक कुष्ठरोग दिन जो आपल्याला पाहता येतो ते आपल्याला दिवस आहे। याच्यातला 3 जानेवारी प्रामुख्याने लक्षात ठेवायचा, त्याच्यानंतर 24 जानेवारी लक्षात ठेवायचा, 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिवस लक्षात ठेवायचा, आणि एवढंच लक्षात ठेवलं तरी सफिशियंट आपल्याला पाहता येतं। बाकीचे दिवस मग आपण ते त्यानुसार हे करत राहूयात, परंतु हे इथं लक्षात ठेवा। आता घडामोडी बघताना आपण त्या टॉपिक वाईज बघूयात। संरक्षण आणि अंतरिक्ष विषयीचा आहे हा जो मुद्दा आहे। ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला आणि ग्रुप कॅप्टन प्रशांत नायर हे भारतातले 2 अंतराळवीर आहेत। आता जून महिन्यामध्ये ते, आता आपण हे जानेवारी मधलं पाहतोय, परंतु आज जे काही 10 जूनचं जे काही आहे, 10 जूनला ते लोक इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला जाणार होते, परंतु हवामानामुळे ते आणखी पोस्टपोन होत राहिलेलं आपल्याला पाहता येते। मग ते आपण जून महिन्याच्या ह्याच्यात ते कव्हर करूयात। ॲक्सिओम ही एक कंपनी आहे, स्पेस एक्स या कंपनीचं, हे प्रायव्हेट कंपनी आहे, इलॉन मस्क यांची कंपनी आहे, आणि फाल्कन 9 या यानाच्या माध्यमातून ते अवकाशात जाणारे आपल्याला पाहता येतात। त्यांनी 10 जून 2025 तारीख दिली, पण ती पण पोस्टपोन झालेली आपल्याला पाहता येते। हे ॲक्सिओम 4 मिशन आपल्याला पाहता येतं, आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर जाण्यासाठीचं हे मिशन आपल्याला पाहता येतं, आणि 2 भारतीय अंतराळवीर आहेत। आपल्याला गगनयान जे मोहीम लॉन्च करायची त्याची प्रॅक्टिस आपल्याला याच्यामधून पाहता येते। हा मुद्दा नाही लक्षात ठेवला तर चालेल, आपण जून 2025 मध्ये ते कव्हर करूया, ठीक आहे। ते ज्यावेळेस जातील त्यावेळेस आहे। आता जयतीर्थ जोशी, आपल्याला हे जे व्यक्तिविशेष मधलं आहे, आपल्याला काही जे महत्त्वाचे व्यक्ती आहेत त्यांच्या नियुक्त्या, त्यांचं निधन याच्या संदर्भात प्रश्न विचारले जातात। जयतीर्थ जोशी यांच्याविषयी प्रश्न विचारला जाऊ शकतो। ते ब्रह्मोस एरोस्पेस जे आहे त्याचे प्रमुख म्हणून नियुक्त झालेले आहेत। सीईओ आणि एमडी दोन्ही पद त्यांच्याकडे आहेत। जे ब्रह्मोस आहे एरोस्पेस, ते डिसेंबर 1995 ला स्थापन झालेलं आपल्याला पाहता येतं। हे ब्रह्मोस जे क्षेपणास्त्र आहे ते भारत आणि रशिया दोघांच्या 50-50% पार्टनरशिप मध्ये आपल्याला पाहता येतं। ब्रह्मा आणि तिथली मॉस्को नदी, ब्रह्मपुत्र आणि मॉस्को नदी या 2 नावापासून ते तयार झालेला शब्द पाहता येतो। 3 मॅक इतका त्याचा स्पीड आहे, जमीन, हवा, समुद्र तिन्ही माध्यमातून ते लॉन्च करता येतं। सुपरसॉनिक या प्रकारचं ते पाहता येतं, आणि फायर आणि फॉरगेट या पद्धतीचं एकदा लॉन्च केलं की ते टार्गेट सेट करतं। ऑपरेशन सिंदूर जे सध्या राबवलं होतं त्याच्यामध्ये त्याचा वापर केलेला आपल्याला पाहता येतो। आणि आता पुढचा एक्सपेक्टेड क्वेश्चन आहे, हा आहे, लक्षात ठेवा। ब्राह्मोस संदर्भातला एक्सपेक्टेड क्वेश्चन एक तर जयतीर्थ जोशी यांच्यावर विचारला जाईल, आणि त्याच्याही पेक्षा महत्वाचा आहे, ब्राह्मोस आपण पहिल्यांदा कोणत्या देशाला निर्यात केलंय, तर फिलिपिन्सला केलेला आहे।
त्यामुळं हा हायली एक्सपेक्टेड मुद्दा आपल्याला इथं पाहता येतो. क्वेश्चन करताना जे काही आपण कंटेंट करतो तो क्वेश्चन ओरिएंटेड करणं गरजेचं आहे. अंतराळामध्ये भारताची पहिली AI लॅब स्थापन झालेली आहे. तिचं नाव MOAITD हे पाहता येतं. एक हैदराबादची कंपनी आहे, त्यांनी हे स्थापन केलेलं आपल्याला पाहता येतं. नाही लक्षात ठेवलं तरी चालेल, फक्त एकदा नजरेखालून जावं. त्या महिन्यातल्या मी तुम्हाला सांगताना 3 पद्धतीने सांगणार आहे. यम म्हणजे महत्वाचं, मस्ट आहे, हे करायचंय आपल्याला. नंतर शुड हे 2 नंबरला करायचंय आणि नंतर कुड वेळ मिळाला की हे करायचंय. ठीक आहे, या पद्धतीने आपण जाणार आहोत. भारत NCX आहे 2024 मध्ये राष्ट्रीय सायबर सुरक्षा सराव आपल्याला पाहता येतो. कुणी आयोजित केलाय? राष्ट्रीय रक्षा विद्यापीठाने आयोजित केलेला पाहता येतो. आणि हे राष्ट्रीय रक्षा विद्यापीठ 2009 मध्ये गुजरात मध्ये स्थापन झालेलं आपल्याला पाहता येतं. जिथं खूप जास्त महत्वाचं असेल तिथं मी जाणीवपूर्वक ते मेन्शन करत. BSF वर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्याच्या स्थापनेला 1965 ला स्थापन झालेली आहे आणि त्याला आता 60 वर्ष पूर्ण होत आहेत. जे केंद्रीय गृह मंत्रालय आहे त्याच्या अंतर्गत आपल्याला पाहता येते. ज्या सेंट्रल पॅरामिलिटरी फोर्सेस आहेत त्याच्यातल्या 7 पॅरामिलिटरी फोर्सेस आहेत, त्यातली एक BSF आपल्याला पाहता येते. बॉर्डर सिक्युरिटी फोर्स या नावाने आपण ते ओळखतो. जोरावर भारताचा हलक्या स्वरूपातला रणगाडा म्हणून आपल्याला पाहता येतो. लक्षात ठेवा. गगनयान संदर्भात इस्रो आणि ऑस्ट्रेलियाच्या स्पेस एजन्सी सोबत आपला सहकार्य झालेलं आहे. ऑस्ट्रेलियाचं नाव लक्षात ठेवा. आपण गगनयान लॉन्च करताना फ्रेंचची मदत घेणार आहोत, पण आता ऑस्ट्रेलिया सुद्धा आपल्याला मदत करायला तयार झालेला आहे, हे पण लक्षात ठेवा. हा महत्वाचा मुद्दा आहे. सिनबेक्स भारत आणि कंबोडिया या 2 देशांमधला मिलिटरी एक्सरसाइज आपल्याला तो पाहता येतो आणि पहिला कुठं होतोय? पुण्याला होतोय. त्यामुळे हे M कॅटेगरी मधला आपला क्वेश्चन आहे. नंतर दुसरं हे पण महत्वाचं आहे, याच्यावर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. हरिमाऊ शक्ती आहे, म शब्द आहे तो हरिमाऊ. ठीक आहे. भारत आणि मलेशिया या 2 देशांमधला हा लष्करी सराव आहे आणि कितवा आहे तर 4था सराव आपल्याला पाहता येतो. ज्या फॅक्टवर क्वेश्चन विचारले जातात त्याच आपण जास्त करून लक्षात ठेवणार आहे. मग भारत आणि मलेशियाचे इतर कुठले सराव आहेत तर नौदलाच्या सरावाचं नाव आहे समुद्र लक्ष्मण आणि हवाई दलाच्या सरावाचं नाव आहे उद्रा शक्ती. ठीक आहे, त्यामुळे हे लक्षात ठेवा. सिनबेक्स आणि हरिमाऊ शक्ती दोन्ही आपल्यासाठी महत्वाचे पाहता येतात. गगनयान कोणासोबत सहकार्य करार केलाय? ऑस्ट्रेलिया सोबत, हे इथं लक्षात ठेवा. आता आपल्यासाठीचा पुढचा महत्वाचा मुद्दा जो आहे पुरस्कार आणि पुस्तकं. ओव्हरऑल आता करंट करताना सुद्धा आपण काय करणार आहोत, असे टॉपिक घेणार आहोत ज्याच्यावर हमखास क्वेश्चन विचारला जातो. मग त्यामध्ये पुरस्कारावर एक हमखास क्वेश्चन विचारला जातो. तुम्ही अभ्यास करताना करंटचा पुरस्कार 100% करायचे, व्यक्तिविशेष ते करायचे, त्याच्यानंतर क्रीडातल्या काही महत्वाच्या घडामोडी करणं आवश्यक आपल्याला पाहता येतं. पर्यावरण आहे, पर्यावरण करणं गरजेचं आपल्याला पाहता येतं. सायन्स अँड टेकच्या काही गोष्टी आहेत त्या आपण करणार आहोत. काही सरकारच्या योजना आहेत म्हणजे भारत सरकारच्या आणि महाराष्ट्र सरकारच्या, त्याही योजना आपण पाहणार आहोत. आता याच्यातला आपल्याला पुरस्कार आणि पुस्तकं, कोणता लेखक आहे, कोणते पुस्तकं याच्या संदर्भात प्रश्न विचारले जातात. आता यामधला पहिला क्वेश्चन आहे, पहिला पुरस्कार आहे इंदिरा गांधी शांतता पुरस्कार, M कॅटेगरी मधला आहे आपल्या. ठीक आहे, 2023 चा पुरस्कार आहे. लक्षात ठेवा, पुरस्कार 2023 चा आहे. इयर लक्षात ठेवा. कशासाठी दिला जातो? शांतता, निशस्त्रीकरण आणि विकास या कामासाठी जे लोक योगदान देतात त्यांना दिला जातो. 2023 चा पुरस्कार डॅनियल बोयम आणि अली अबू अवाद या दोघांना दिलेला आपल्याला पाहता येतो. त्यांच्या देशाचे नाव नाही लक्षात ठेवले तरी चालणार आहेत. पुरस्काराचं स्वरूप बघा. हा पुरस्कार पहिल्यांदा 1986 ला पार्लमेंट फॉर ग्लोबल ऍक्शन या संघटनेला दिलेला आहे. हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो आणि याच्यात 25 लाख रुपये इतकं बक्षिसाची रक्कम पाहता येते. पुरस्कार कोणातर्फे दिला जातो हे लक्षात ठेवा. इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्ट तर्फे दिला जातो. ट्रस्ट, गव्हर्नमेंटचा पुरस्कार नाही. मग रिसेंटचे पुरस्कार दिलेले आहेत. आपल्याला कुठलाही पुरस्कार करताना रिसेंटचे 4 करून ठेवायचे. मॅच द पिअरला विचारण्याची शक्यता असते, यापूर्वी त्या पद्धतीने विचारलेले आहेत. 2022 चा कोविड-19 जे योद्धा आहेत त्यांना दिला होता. 2021 चा प्रथम NGO जी आहे तिला दिलेला होता. 2020 चा सर डेव्हिड ॲटनबरो यांना दिलेला पाहता येतो. प्रश्न कशावर येईल? पहिला क्वेश्चन, इंदिरा गांधी शांतता पुरस्कार
कोणातर्फे दिला जातो? इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्ट तर्फे. 2023चा कोणाला दिलाय? ह्या दोघांचे नावं लक्षात ठेवायचे. कधी सुरुवात झालाय? 1986 ला, लक्षात ठेवा. आणि आता हे सध्याचा कंटेंट आहे. 2024चा जो पुरस्कार आहे तो चिली या देशाच्या माजी राष्ट्रपती असणाऱ्या मिशेल बॅचलेट यांना दिलेला पाहता येतो. हे हायली इम्पॉर्टंट आहे, IMP मध्ये टाका. मग त्यांनी कशासाठी काम केलंय? मानवी हक्क, लिंग समानता आणि लोकशाहीच्या जागतिक समर्थक आपल्याला राहिलेल्या मिशेल बॅचलेट यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. करंट मध्ये पुन्हा आपण ज्यावेळेस त्या वीकचं येईल त्यावेळेस आपण हे कव्हर करूयात. त्यामुळे इंदिरा गांधी शांतता पुरस्कार आपल्यासाठी खूप जास्त महत्वाचा आहे. 55वे इफ्फी संमेलन जे आहे, इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल जे आहे त्याच्या संदर्भातलं, 1952ला ते आयोजित केलेलं आपल्याला पाहता येतं पहिल्यांदा. नोव्हेंबर 2022चं गोव्यामध्ये, नोव्हेंबर 2024चं गोव्यामध्ये झालेलं आपल्याला पाहता येतं. त्याची संकल्पना आहे, नाही लक्षात ठेवली तरी चालेल, एकदा फक्त बघून घ्या. त्याच्यावर प्रश्न विचारला जातो, गोल्डन पिकॉक हा त्याच्यातला सर्वात हायेस्ट अवॉर्ड आहे, तो टॉक्सिक या सिनेमाला मिळालेला आहे. आणि हा सिनेमा लिथुयाना या देशाचा आहे. ठीक आहे. आणि इंडियन फिल्म पर्सनॅलिटी ऑफ द इयर हा पुरस्कार विक्रांत मेस्सी या ऍक्टरला मिळालेला आहे. 12th पास या पिक्चर मधले ते ऍक्टर आपल्याला पाहता येतात. मग 55 इफ्फी लक्षात ठेवा, नोव्हेंबर 2024 मध्ये झालेला आहे. टॉक्सिक या सिनेमाला गोल्डन पिकॉक मिळालेला आहे आणि विक्रांत मेस्सी या एवढेच नावं लक्षात ठेवा. थीम वगैरे काही लक्षात ठेवायची गरज नाही. मी फक्त माझ्या बाजूने तुम्हाला कंटेंट देऊन ठेवतो, इन केस गेले तर आपल्याकडे ते असावं. चॅम्पियन ऑफ द अर्थ व्हेरी IMP कॅटेगरी मधला क्वेश्चन आहे किंवा टॉपिक आपल्याला पाहता येतो. याच्यावर क्वेश्चन येण्याची खूपच जास्त शक्यता आहे. त्यांचं मी पुस्तक दिलेलं आहे, माधव गाडगीळ हे आहेत. सह्याचला आणि मी एक प्रेम कहाणी हे त्यांचं आत्मचरित्राचं पुस्तक आहे. त्यामुळे इथं पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आत्मकथन पण म्हणा. कोण देतं हे? युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन, UNEP जी संस्था आहे ती देते. माधव गाडगीळ यांना दिलेला आहे. कधी दिलाय? डिसेंबर 2024 ला दिलेला आहे. तो युनायटेड नेशनचा पर्यावरणासंदर्भातला सर्वोच्च अवॉर्ड आहे आणि त्याचा पहिला अवॉर्ड 2005 पासून द्यायला सुरुवात केलेली पाहता येते. यापूर्वी नरेंद्र मोदी यांना हा पुरस्कार मिळालेला पाहता येतो. माधव गाडगीळ यांना 2015चा टायलर पुरस्कार मिळालेला आपल्याला पाहता येतो. पद्मश्री आहे, पद्मभूषण आहे, शांती स्वरूप भटनागर पुरस्कार मिळालेला आपल्याला पाहता येतो. त्यांचे इतर पुरस्कार पण लक्षात ठेवा. 2010 ला वेस्टर्न घाट, पश्चिम घाट पर्यावरण साठी जी तज्ञ समिती स्थापन केली त्याचे ते अध्यक्ष आहेत. त्यांनी MSc जी आहे आणि PhD जी आहे ते हार्वर्ड युनिव्हर्सिटीतून केलेलं आपल्याला पाहता येतं. त्यांचे वडील म्हणजेच धनंजय गाडगीळ, जे गाडगीळ मुखर्जी फॉर्म्युला म्हणतो आपण इकॉनॉमिक्स मधला, खूप महत्वाचे व्यक्ती आपल्याला आहेत, ते त्यांचे वडील आपल्याला पाहता येतात. त्यामुळे चॅम्पियन ऑफ द अर्थ हा आपल्यासाठी व्हेरी IMP कॅटेगरी मधला क्वेश्चन आहे. त्यांचं पुस्तकाचं नाव पण लक्षात ठेवा. राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2024चा राष्ट्रपतींच्या हस्ते देण्यात आलेला आपल्याला पाहता येते. 2022 ला तो पुनर्रचना केलेली आहे. आता इथं काय विचारलं जाईल? इथला क्वेश्चन इथं विचारला जाईल की पहिलं राज्य कुठले आहेत? राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2024 मध्ये कोणतं राज्य पहिलं आलेलं आहे? तर ओडिसा आणि त्रिपुरा. मग आपला नंबर किती आहे? 2 नंबरला महाराष्ट्र आहे. 24 एप्रिलला राष्ट्रीय पंचायत राज दिवशी हा पुरस्कार द्यायला सुरुवात केलेली आहे आणि तो 2010 पासून पुरस्कार राष्ट्रीय पंचायत राज दिन साजरा केलेला आहे. क्वेश्चन कुठे येईल? तर पहिलं राज्य कुठलं आहे? ओडिसा आणि त्रिपुरा. आणि महाराष्ट्राचा नंबर किती आहे? दुसरा. एवढं लक्षात ठेवलं तरी सफिशियंट आहे, पुरेसा आहे, ते काही हरकत नाही. टाइम पर्सन ऑफ द इयर आयोगाचा आवडता असतो, व्हेरी IMP मध्ये टाकूयात आपण. ठीक आहे. 2024चा कुणाला मिळालाय? डोनाल्ड ट्रम्प यांना. डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे 45वे आणि 47वे अध्यक्ष आहेत. 46वे कोण होते? कमेंट मध्ये सांगा मला. यांना 2026 ला सुद्धा हा पुरस्कार मिळालेला आहे, म्हणजे टाइम पर्सन ऑफ द इयर डिक्लेअर केलेले आहेत, म्हणजे 2दा. आतापर्यंत बराक ओबामा यांना सुद्धा 2दा टाइम पर्सन ऑफ द इयर केलेले. बरेच लोक आहेत ज्यांना एकापेक्षा जास्त वेळा टाइम पर्सन ऑफ द इयर डिक्लेअर केलेले आहे. परंतु भारताच्या बाबतीत 1930 ला फक्त महात्मा गांधी असे एकमेव भारतीय आहेत ज्यांना टाइम पर्सन ऑफ द इयर मिळालेला आहे. आजपर्यंत कुणाला मिळालेला नाही. पुरस्कार कधी स्थापन झाला टाइम पर्सन ऑफ द इयर? 1927 ला. 2019 पासून त्याचं नाव टाइम पर्सन ऑफ द इयर होतं, त्याच्यापूर्वी मेन हा शब्द होता. मग रिसेंटचे 3 व्हेरी IMP मधले आहेत, हे करायचे म्हणजे करायचेच. 2023चा टेलर स्विफ्ट हे अमेरिकेतले सिंगर आहेत, त्यांना मिळालेला आहे. 2022 ला झेलेन्स्की आणि युक्रेन यांना मिळालेला आहे.
आणि 2021चा एलॉन मस्क यांना मिळालेला आहे. हे 3 करायचे. 2024ला डोनाल्ड ट्रम्प 45 आणि 47वे अध्यक्ष आहेत, त्यांना दुसऱ्यांदा मिळतोय, हे लक्षात ठेवा. हे व्हेरी IMP या कॅटेगरी मधला आपला पॉइंट आहे. आणि मला 46वे अध्यक्ष कोण आहेत अमेरिकेचे हे कमेंट मध्ये सांगा. क्रीडा घडामोडी पुन्हा व्हेरी IMP आहे. डी गुकेश खूपच चांगली कामगिरी करतायत, त्यामुळे मग ते आपल्याला त्यांच्यावर क्वेश्चन विचारण्याची शक्यता वाढत असते. ठीक आहे. ग्रँड मास्टर आहेत, बुद्धिबळामधलं जो एक रिकॉग्निशन असतं ते मिळालेलं आहे. सर्वात युवा बुद्धिबळ जगजेता झालेले आहे. ठीक आहे. कितवं वय आहे, वय किती आहे, 18वं वय आपल्याला पाहता येतं. डिसेंबर 2024ला सिंगापूरमध्ये ही फिडे वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धा झाली होती. स्पर्धा कुठं झाली, सिंगापूरला, लक्षात ठेवा. आणि कुणाचा पराभव केलाय, चीन या देशाच्या डिंग लिरेन, ज्यांनी 2023चे जगजेते आहेत. मागच्या वर्षी ज्यानं पदक जिंकलंय त्यांनाच त्यांनी पराभव केलेला आहे. मग असं जिंकणारे कोण आहेत, तर विश्वनाथन आनंद जे आहेत, ज्यांना 5 वेळा वर्ल्ड जगजेते झालेले पाहता येतात. दुसरे जे आहेत डी गुकेश, सगळ्यात तरुण वयातले जे आहेत ते डी गुकेश आपल्याला पाहता येतात. त्यांनी गॅरी कॅस्परोचा जो 22व्या वर्षी वर्ल्ड चॅम्पियन झाले होते तो विक्रम मोडलेला आपल्याला पाहता येतो. ग्रँड मास्टर होण्यामध्ये सुद्धा ते भारतातले 3रे तरुण व्यक्ती आहेत. थर्ड तरुण आहेत, हे लक्षात ठेवा. किती वय होतं त्यांचं, 12 वर्ष 7 महिने 17 दिवस. या वर्षात ते थर्ड यंगेस्ट ग्रँड मास्टर झालेले पाहता येतात. त्यांच्या इतर अचिव्हमेंट पहा. एशियन गेम 2022 मध्ये त्यांना सिल्वर मेडल मिळालेलं आहे. जागतिक रँक 5वी आपल्याला त्यांची पाहता येते. 2022 ची जी बुद्धिबळ ऑलिम्पियाड झालेली त्यामध्ये त्यांना गोल्ड मिळालेला आहे. आणि 2024चा खेलरत्न पुरस्कार मिळालेला आहे. हे एक आपल्याला हायली इम्पॉर्टंट आपल्याला पाहता येतं. ठीक आहे. डी गुकेश खूप जास्त महत्वाचे आहेत, ते डिटेल जेवढं डिटेल करता येईल हा टॉपिक व्हर्टिकल करणं अपेक्षित आहे. IPL लिलाव आपल्याला विचारलं जातं सगळ्यात महागडा खेळाडू वगैरे कुठला ठरलेला आहे किंवा कुठल्या संघानं विकत घेतलेला आहे. आता आपण हा कंटेंट तयार करताना याच्यापूर्वी आयोगानं काय क्वेश्चन विचारलेले ते समोर ठेवूनच ते ऍड करत असतो. आणि हा जो कंटेंट आहे त्या महिन्यानुसार आहे. जर आवश्यक वाटली तरच मी रिसेंटचा कंटेंट ऍड करेल, अदरवाईज फक्त जानेवारी 2025 रिलेटेड माहिती याच्यात असणार आहे, लक्षात ठेवा. 2025चा जो लिलाव आहे तो रियाद सौदी अरेबियामध्ये हा पार पडलेला आहे. ऋषभ पंत 27 कोटी रुपयांना लखनौ सुपर जायंट्स या संघानं घेतलेले आहेत. आणि जे दुसऱ्या देशातले खेळाडू आहेत जोस बटलर यांना 15.75 कोटी रुपयाला गुजरात टायटन्सनं विकत घेतलेलं आहे. हे 2 नंबरच्या ह्याच्यात टाका, आपल्याला शूड कॅटेगरीमध्ये टाकू आपण. ठीक आहे. जय शहा यांच्यावर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, ऍड करून ठेवा आपल्या ह्याच्यामध्ये. ICC चे अध्यक्ष झालेले आहेत, बिनविरोध निवड झालेली आहे, डिसेंबर 2024ला झालेली आहे. 36व्या वयाची झालेला आहे. ICC चे अध्यक्ष होणारे सर्वात तरुण आहेत, 5वे भारतीय आहेत. इतर कोण भारतीय आहेत नावं करून ठेवायची गरज नाही, आपले शरद पवार साहेब आहेत, हे लक्षात ठेवा. 2009ला गुजरात क्रिकेट असोसिएशनचे ते अध्यक्ष झाले. 2019ला BCCI चे अध्यक्ष झालेले आपल्याला पाहता येतात. आशियन क्रिकेट असोसिएशनचे पण ते अध्यक्ष होते. आणि ICC म्हणजे राज्य, देश, आशिया आणि आता जगाचं क्रिकेट या 4ही संघटनेचे ते अध्यक्ष झालेले आहेत. ICC ची स्थापना 1909ला झालेली आहे. 108 देश त्याचे सदस्य आहेत. त्याचं हेडक्वार्टर दुबईला आहे, हे लक्षात ठेवा. ICCचा अध्यक्ष तुम्हाला मॅक्सिमम 2 वेळा होता येतं. जी टर्म आहे ती मॅक्सिमम 6 वर्ष आणि 2 टर्म होता येतं. BCCI ची स्थापना 1 डिसेंबर 1928ला झालेली आहे. फक्त माहितीसाठी ठेवा. पण जय शाह यांच्यावर क्वेश्चन विचारण्याची शक्यता आहे. तुम्ही करताना हा जो मी ज्या गोष्टी महत्वाच्या सांगतोय त्या आवर्जून करणं अपेक्षित आहे. हे जे फॉर्म्युला 1 चॅम्पियनशिप असतात त्याच्या संदर्भातला आहे. यांच्यावर पण क्वेश्चन विचारला जातो आणि खूपच डिटेल विचारला जातो, त्यामुळे हे आपण व्हेरी IMP मध्ये टाकूया. ठीक आहे. 4th F1 चॅम्पियनशिप जे आहे सलग 4थ्यांदा ते जिंकलेले आहेत. मॅक्स वर्स्टापेन नावाचे आहेत ते. त्यांचा कुठला संघ आहे तर रेडबुल आहे, हे लक्षात ठेवा. कुठल्या कंपनीकडून खेळतायत तर रेडबुल कडून खेळतायत. आणि कुठलं देश आहे तर बेल्जियम, डच या दोन्ही वंशाचे आहेत. हे खूप महत्वाचं आहे. संघ लक्षात ठेवायचा. इथंही क्वेश्चन येतो, इथंही क्वेश्चन येतो. आणि सलग
4th टाइम ते जिंकलेले पाहता येतात. फॉर्म्युला रेस 1 जी कार असते ती. आता आपल्याला कधी कधी प्रश्न येतो खेळाडू आणि कोणत्या खेळाशी संबंधित आहे. तर हे लक्षात ठेवा, प्रजनेश गुणेश्वरन हे टेनिसशी रिलेटेड आहेत, एवढंच लक्षात ठेवायचं, फारसं त्यांच्या डिटेल जायचं नाही. दुबई स्पोर्ट्स काउन्सिल जे आहे त्यांचे ब्रँड अँबॅसेडर जे आहेत हरभजन सिंग आणि सानिया मिर्झा हे दोघं झालेले आहेत. इथं पण आपल्याला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तेवढ्याच जेवढं आता मग दुबई स्पोर्ट्स काउन्सिल काय आहे आपल्याला करायचं गरज नाही. आपल्याला विचारलं जाऊ शकतं दुबई स्पोर्ट्स काउन्सिल याचं क्रीडा दूत कोण आहे, स्पोर्ट्स अँबॅसेडर कोण आहेत, तर हरभजन सिंग आणि सानिया मिर्झा. लक्षात येते? ठीक आहे. त्यामुळे हे करताना जेवढं सांगतोय तेवढंच आवर्जून करा, मग आपण इतरचं कंटेंट पाहूया. खो खो वर्ल्ड कप पहिल्यांदाच झालेला आपल्याला पाहता येतोय. पहिलाच नवी दिल्लीला झालेला आहे जानेवारी 2025 मध्ये. कुणी कुणी आयोजित केलाय? भारत इंटरनॅशनल खो खो फेडरेशन, जी खो खो फेडरेशन 2018 ला स्थापन झालेली आहे. खो खो मध्ये किती खेळाडू असतात? 9 खेळाडू असतात. 9 + 3 12, 3 राखीव असतात या अर्थानं. आता याच्यातली पुरुषांची संख्या संघ पण पुरुषांची मॅच पण भारत जिंकलाय आणि महिलांची मॅच सुद्धा भारत जिंकलाय. आणि दोघांच्या विरुद्ध सुद्धा म्हणजे नेपाळ होता, दोन्हीकडे पुरुष आणि स्त्री दोन्ही संघाच्या विरुद्ध नेपाळ होता. हे ते संघ आहेत. हा पुरुष आणि हा स्त्रीचा संघ, 9 खेळाडू, हे लक्षात ठेवा. इथं पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. माझ्या दृष्टीनं हे मला महत्वाचं वाटतं, कारण पहिल्यांदाच झालंय आणि दोन्ही संघ भारतीय जिंकलेले आपल्याला पाहता येतात. क्लिअर? ठीक आहे. इडन गार्डन, झुलन गोस्वामी आहे, फक्त एकदा पाहून ठेवा. इडन गार्डन जे आहे कोलकात्याचं 1864 पासूनचं क्रिकेट स्टेडियम आहे. तिथल्या एका स्टँडला झुलन गोस्वामी यांचं नाव दिलेलं आहे. झुलन गोस्वामी या बॉलर यामध्ये आहेत आणि 2012 ते 22 इतकं वर्ष ते क्रिकेट खेळलेलं आहे. त्यांना अर्जुन आणि पद्मश्री हे दोन्ही पुरस्कार मिळालेले पाहता येतात. शक्य झालं तर लक्षात ठेवा, नाही लक्षात ठेवलं तरी चालेल, पण माझ्या दृष्टीनं महत्वाचं वाटलं म्हणून मी ते ऍड केलेलं आहे. आता इथं 2 फॅक्ट आहेत. त्यातलं आपल्याला विचारलं याच्यापूर्वी गेलेलं आहे डेव्हिस कप कोणत्या खेळाशी संदर्भातला आहे? तर पुरुषांचा टेनिस मध्ये फक्त पुरुषांचा जो कप आहे त्याला डेव्हिस कप म्हटला जातो. तो 1900 मध्ये स्थापन झालेला आहे, म्हणजे या वर्षी त्याला 125 वर्ष झालेले आहेत. मग महिलांचा टेनिसचा खेळ कुठला आहे? तर बिली जीन किंग कप आहे. बिली जीन हे नाव आहे आणि कप आपल्याला पाहता येतो. महिला टेनिस साठीचा महत्वाची इव्हेंट आपल्याला पाहता येतो. ऑस्ट्रेलियाच्या एक जलतरुणपटू आहेत, एमा कॅककॉन नावाचा उच्चार आता त्यांचा कसा आहे ते. त्यांनी ऑलिम्पिक मध्ये 14 पदक जिंकलेले आहेत आणि त्या रिटायर झालेल्या आहेत. गोल्ड 6 आहेत, सिल्वर 3, ब्रॉन्झ 5 पाहता येतात. आणि जी 2020 ची टोकियो ऑलिम्पिक झाली, एकाच ऑलिम्पिक मध्ये त्यांनी 7 मेडल जिंकलेले पाहता येतात. मग विचारलं जाऊ शकतं एमा कॅककॉन कोण आहेत? तर ऑस्ट्रेलियाच्या स्विमर आहेत, हे लक्षात ठेवा. 14 ऑलिम्पिक पदक आहेत. एकदा मागच्या वेळेस आपल्याला कार ऍक्सिडेंट मध्ये एक मृत्यू झालेल्या खेळाडू संदर्भातलं विचारलं होतं. ठीक आहे, मग त्या अनुषंगाने मग आपण हा कंटेंट ऍड केलेला आहे. मी तुम्हाला सांगताना व्हेरी IMP माहित असावं आणि दुर्लक्ष करावं या 4ही कॅटेगरीमध्ये सांगाल. तुम्ही फक्त लक्ष देऊन पहा. अंडर 19चा जो एशिया कप आहे तो बांगलादेशनं जिंकलेला आहे, हे लक्षात ठेवा. भारत आणि बांगलादेशची मॅच झालेली आहे. त्याच्यानंतर हा कप जो आहे 2024चा UAE मध्ये पार पडलेला आहे, युनायटेड अरब इमिरेट्स मध्ये. हा द्विवार्षिक असतं आणि आयोजित कोण करतं? आशियन क्रिकेट काउन्सिल आयोजित करताना आपल्याला पाहता येते. हा आशिया कप पहिला 1984 ला झालेला आहे आणि सर्वाधिक 8 वेळा भारत हा वर्ल्ड कप जिंकलेला पाहता येतो. कुशमैनी, हा फोटो कुशमैनी यांचा आहे, जे पहिले भारतीय आहेत ज्यांनी फॉर्म्युला 2 चॅम्पियनशिप जिंकलेली आहे. ज्या फास्ट ज्या गाड्या चालतात त्याच्यामधलं आहे. चॅम्पियनशिप जिंकलेली पाहता येते, लक्षात ठेवा. कुशमैनी यांचं नाव आहे. जे काही वेगळं करतंय, युनिक होतंय, भारतात पहिल्यांदाच होतंय, त्या गोष्टी आवर्जून करणं गरजेचं आपल्याला पाहता येतं. ओके, आता व्यक्तिविशेष मध्ये आलेलो आहेत आपण. व्हेरी IMP कॅटेगरी मधलं आहे. ठीक आहे, व्हेरी IMP आहे, लक्षात द्यायचं. यांच्यावर क्वेश्चन सगळ्याच परीक्षेला विचारला जाऊ शकतो, त्यामुळं लक्ष देऊन बघा. तबला वादक होते, पहिली ओळख लक्षात ठेवा, तबला वादक. संगीतकार आहेत आणि अभिनेता पण आहेत, त्यांनी ऍक्टिंग पण केलेली पाहता येते. 15 डिसेंबर 2014 ला अमेरिकेमध्ये त्यांचं निधन झालेलं आपल्याला पाहता येते. निधन झाल्यामुळे आपण त्यांच्यावर आता ही माहिती हे करतोय. कुठला आजार झालेला होता? तर इडिओपॅथिक पाल्मोनरी फायब्रोसिस.
मध्यंतरी एक दोन निधन झालेल्या व्यक्तींच्या आजारावर प्रश्न विचारला होता, मग आपण ते ऍड केलेलं आहे. महत्वाचे लोक कायम लक्षात ठेवायचे. 1951 ला त्यांचा मुंबईत जन्म झालेला आहे. त्यांचे वडील सुद्धा तबला वादक होते. मुंबईच्या सेंट झेवियर्स कॉलेज मधून त्यांचं शिक्षण झालेलं आहे आणि अमेरिकेमध्ये वॉशिंग्टन DC इथून त्यांनी संगीतात PhD केलेली आपल्याला पाहता येते. वयाच्या 7व्या वर्षी पहिल्यांदा तबला वादनाचा कार्यक्रम केलेला पाहता येतो. घराणं कोणतं आहे त्यांचं? पंजाब घराणं आहे, हे लक्षात ठेवा. त्यांचा पहिला अल्बम लिव्हिंग इन द मटेरियल वर्ल्ड 1973 ला आलेला आपल्याला पाहता येतो. हार्डवर्क नावाचा पण त्यांचा अल्बम प्रसिद्ध आहे. त्यांनी एक शक्ती बँड स्थापन केला होता 1974 ला, हे पण फॅक्ट लक्षात ठेवा. त्यामध्ये हिंदुस्थानी, कर्नाटकी आणि जॅज म्युझिक या तिघांचं कॉम्बिनेशन पाहता येतं. या बँड मध्ये 3 लोक होते. जॉन मॅकलिनन जे गिटार वाजवायचे, एल शंकर हे व्हायोलिन वाजवायचे आणि ताल जे आहे ते TH विनायकम हे वाजवायचे. असे 3 लोकांचे त्याच्यात पार्टिसिपेशन होतं. व्हाईट हाऊस मध्ये तबला वाजवणारे पहिले भारतीय आपल्याला पाहता येतात 2016 ला. त्यांचे पुरस्कार पहा. पद्मश्री मिळालाय, पद्मभूषण मिळालाय, पद्मविभूषण पण मिळालेला आहे. 4 वेळा त्यांना ग्रॅमी अवॉर्ड मिळालेले आहेत. संगीतातला सर्वोच्च अवॉर्ड मानला जातो. मध्य प्रदेश सरकारचा कालिदास सन्मान सुद्धा त्यांना मिळालेला पाहता येतो आणि मुंबई विद्यापीठानं त्यांना मानद डॉक्टरेट ही पदवी दिलेली आहे. अशा प्रकारे झाकीर हुसेन हे खूप जास्त महत्वाचे आहेत. त्यांच्याविषयी आवश्यक कंटेंट जो आहे, जो विचारला जाऊ शकतो, तो सगळा कव्हर करायचा मी प्रयत्न केला आहे. तुम्ही एवढा केला तरी तुमचा क्वेश्चन सॉल्व्ह होईल. येतंय लक्षात? ठीक आहे. काही अडचण असेल तर मला सांगत चला. SM कृष्णावर पुन्हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. 1932 चा जन्म आहे आणि 2024 ला आता त्यांचं निधन झालेलं आपल्याला पाहता येते. त्यामुळं आपण त्यांच्यावर एक कंटेंट तयार करतोय. महाराष्ट्राचे 18वे राज्यपाल होते 2004 ते 8 या दरम्यान. ठीक आहे. आपल्या विषयीची माहिती पहिल्यांदा घेतली. कर्नाटकाचे 10वे मुख्यमंत्री होते. कधी होते? 99 ते 2004. बंगळुरू हे जे शहर आहे त्याचा जो विकास करण्यामागं SM कृष्णा यांचं योगदान मानलं जातं. लक्षात ठेवा. आता त्यांच्याविषयीची युनिक गोष्ट लक्षात ठेवा. ते लोकसभा, राज्यसभा, विधानसभा आणि विधान परिषद 4ही हाऊसचे सदस्य राहिलेले आपल्याला पाहता येतात. आपल्याकडे शरद पवार साहेब आहेत, ते विधानसभा, विधान परिषद, लोकसभा, राज्यसभा 4ही सभागृहाचे मेंबर राहिलेले पाहता येतात. कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष राहिलेले आहेत. कर्नाटकचे पहिले डेप्युटी CM ते आहेत. परराष्ट्र मंत्री होते आपले 2017 आधी ते काँग्रेसचे होते. सगळ्यात पहिल्यांदा प्रजा समाजवादी पक्षाचं, नंतर काँग्रेसचे आणि 2017 मध्ये ते भाजपमध्ये गेलेले आपल्याला पाहता येतात आणि त्यांना 2023 चा पद्मविभूषण हा पुरस्कार दिलेला आहे. इथं आपल्याला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, त्यामुळे महत्वाचा आहे. आता आपण 2 लोक बघितले, झाकीर हुसेन आणि SM कृष्णा. दोन्ही खूप जास्त महत्वाचे आहेत. त्यातले झाकीर हुसेन हे प्रायोरिटीने करायचे. त्यांच्या सगळ्या फॅक्ट दिलेल्या आहेत. आशिया कुमार बागची प्लेन क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? तर अर्थशास्त्र क्षेत्राशी संबंधित आहे. त्यांचं निधन झालेलं आहे. राजकीय अर्थशास्त्र, पहिल्यांदा पॉलिटिकल इकॉनॉमी या नावाने ओळखलं जायचं, आजही ते ओळखलं जातं. आणि अर्थशास्त्राचे इतिहास तज्ञ आहेत. अर्थशास्त्राचा इतिहास त्याचा अभ्यास करतात. ते केम्ब्रिज युनिव्हर्सिटी मधून शिक्षण झालेलं आहे. त्यांची PhD जी आहे भारतातली खाजगी गुंतवणूक म्हणजे FDI म्हणा त्या अर्थानं केलेलं आहे. SBI जी स्टेट बँक ऑफ इंडिया आहे त्याचे ऑफिशियल हिस्टोरियन आपल्याला ते पाहता येतात आणि 2005 चा पद्मश्री आहे. प्रश्न सरळ येऊ शकतो इथं. प्राध्यापक आशिया कुमार बागची कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? तर अर्थशास्त्र. फार जर विचारले तर SBI चे अधिकृत इतिहासकार आहेत. ही एक फॅक्ट त्यातली ऍड करून ठेवा. याच्या पलीकडे नाही केलं तरी चालणार आहे. आता पर्यावरणाच्या घडामोडी आहेत. आतापर्यंत जे सांगितलं ते तुम्हाला लक्षात येतंय का? आतापर्यंत जेवढं लेक्चर बघितलंय 30 सेकंदाचा ब्रेक घ्या आणि शांतपणे आता पुढे पर्यावरणाचा जो आहे तो भाग आपण बघूया, कारण हा पण महत्वाचा आहे. प्रोजेक्ट आयवर VIMP या कॅटेगरी मधला आहे. तुम्ही व्हिडिओ बघताना लक्ष द्या. एकदा व्हिडिओ बघताना हा कंटेंट व्हिडिओ समोर ठेवा आणि याची जी PDF आहे त्या PDF मध्ये हायलाइट जिथं मी सांगतोय ना हे महत्वाचं आहे. आता याच्यामध्ये जागतिक व्याघ्र दिन 29 जुलैला आहे, हा महत्वाचा आहे. मग इथं लगेच तुम्ही हायलाइट करून घ्यायचं. आणि याच्या पलीकडं आता हे जानेवारीचं आहे, आपण परीक्षेच्या पूर्वीपर्यंत सगळं सोबतच असणार आहोत, परंतु एखादी वेगळी फॅक्ट आली ना ती इथंच करायची. परत करंटला कशालाच हात लावायचा नाही. तुम्ही पेपर पण वाचू नका. पेपर मधलं दर आठवड्याचं मी तुम्हाला अपडेट देतोयच आणि हे मंथली पण आहे.
आणि ज्या काही वार्षिकी येतील याच्या पलीकडे जर काही वार्षिकी मधला कंटेंट असेल तोही मी तुमच्यापर्यंत पोहोचवाल. मग माझं सांगण्याचं तात्पर्य एकच आहे, करंटच्या बाबतीत वन स्टॉप सोल्युशन कसं होईल हाच या बॅचचा हेतू आहे. आणि तुम्हाला जिथं कुठं काही प्रतिक्रिया सूचना द्यायच्या त्या 100% द्या, त्याचं तुमच्याकडून स्वागतच आहे. नंबर पण आहे 89 83 43 43 81. या नंबरवर कधीही मला तुम्ही व्हॉट्सअप वगैरे करा आणि तुमचं करंट संदर्भातला काही प्रॉब्लेम असेल तरी सांगा, आपण बोलूयात त्याच्या. चलो, ब्रेक झालाय तुमचा. प्रोजेक्ट टायगर पाहूयात. प्रोजेक्ट टायगरचं सायंटिफिक नेम लक्षात ठेवा, पॅन्थेरा टायग्रिस. टायगरच्या वाघाच्या 8 उपप्रजाती आहेत, काही लक्षात नाही ठेवायचं, हे महत्वाचं आहे, हे महत्वाचं आहे. क्लिअर. आयुषीनं वाघाचा जो दर्जा आहे तो इंडेंजर या कॅटेगरीचा केलेला पाहता येतो. प्रोजेक्ट टायगर 1 एप्रिल 1973 ला जिम कार्बेट या इथं सुरू झालेलं पाहता येतं. टायगर मॅन ऑफ इंडिया कैलास सांखला यांना म्हटलं जातं, ज्यांना पद्मश्री पुरस्कार आहे, जे प्रोजेक्ट टायगरचे पहिले डायरेक्टर कैलास सांखला होते, हे लक्षात ठेवा. सध्या जी वाघांची संख्या आहे ती 2022 ची 5वी गणना झाली त्याच्यानुसार 3682 आहे आणि त्याच्यात 6.1% म्हणजे राऊंड फिगर 6% लक्षात ठेवा वाढ झालेली आहे. 5वी गणना कधीची आहे? 2022 ची. ही संख्या विचारली जाऊ शकते, हे महत्वाचं आहे. येतंय लक्षात. आता या स्लाइडपेक्षा ही स्लाइड सगळ्यात जास्त महत्वाची आहे. ही स्लाइड व्हेरी IMP कॅटेगरीमध्ये टाका. ठीक आहे, लक्ष द्या. आता परत सर्वाधिक वाघ कोणत्या राज्यात आहेत आपल्याला हे विचारलं जातं. एका बाजूला राज्य दिलं जातं, एका बाजूला वाघाची संख्या, आणि ही आकडेवारी 2022 ची आहे. ठीक आहे. मध्य प्रदेशमध्ये 785 आहेत, कर्नाटकामध्ये 563, उत्तराखंडमध्ये 560, महाराष्ट्र 4 नंबरला आहे. आपला नंबर लक्षात ठेवा 444. आकडा सगळा सेम आहे, 444, 444 4च नंबरला. आणि तामिळनाडू 306 5 नंबरला. पहिले 5च राज्य लक्षात ठेवायचे, याच्या पलीकडे जायचं नाही. हा पहिला मुद्दा महत्वाचा आहे, इथे एक क्वेश्चन तयार होतो. दुसरा, टायगर रिझर्व, याच्यावर एक क्वेश्चन तयार होतो. किती टायगर रिझर्व आहेत? सध्या 58 टायगर रिझर्व आहेत भारतामध्ये, ही संख्या लक्षात ठेवा. 58 कोणतं आहे? माधव नॅशनल पार्क मध्य प्रदेश मधला. 57 कुठलंय? रातराणी, हे रातपाणी आहे, रातापाणी नाव आहे, ते लक्षात ठेवा, मध्य प्रदेश मधलं आहे. 56 गुरु घासीराम, हे छत्तीसगड मधलं 4थं आहे. आणि 55 धौलपुर कलोरी, हे राजस्थान मधलं आहे. म्हणजे मी तुम्हाला 4 रिसेंटचे सांगून ठेवलेत. भारतामध्ये किती टायगर रिझर्व आहेत? 58. 58 कुठलंय? माधव नॅशनल पार्क. 57 रातापाणी, 56 गुरु घासीराम, ते छत्तीसगडचं आहे, आणि 55 धौलपुर कलोरी, हे राजस्थान मधलं आहे. इथं एक क्वेश्चन, इथं एक क्वेश्चन, इथं एक क्वेश्चन. आता हा तिसरा क्वेश्चन. हे 58 नॅशनल पार्क यांचं राज्यानुसार विभागणी कशी आहे? मग सर्वाधिक कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक टायगर रिझर्व आहेत? मध्य प्रदेशमध्ये 9, कर्नाटकामध्ये 8, महाराष्ट्रात 3 नंबरला आहे. नागपूर ही व्याघ्र राजधानी आहे. जगाच्या 75% वाघ फक्त भारतात सापडतात, हे लक्षात ठेवा. आणि जगातला वाघ आणि सिंह असणारा एकमेव देश म्हणजे भारत आहे, हे लक्षात ठेवा. एशियाटिक लाईनवर सुद्धा आपण एक वेगळा व्हिडिओ केलेला आहे करंट अल्गोरिदम मध्ये, तो पण पाहून घ्या. प्रोजेक्ट टायगरवर पण मी करंट अल्गोरिदम मध्ये वेगळा व्हिडिओ केलेला आहे, तो पण पाहून घ्या. ठीक आहे. UNCCD डेझर्टिफिकेशन, वाळवंटीकरण रोखण्यासाठीची ही संघटना आपल्याला पाहता येते. त्यांची 16वी परिषद सौदी अरेबियामधल्या रियादमध्ये डिसेंबर 2024 ला झालेली आहे. आणि त्यांनी दुष्काळ ॲटलास किंवा दुष्काळ नकाशा जाहीर केला आहे, हे लक्षात ठेवा. ह्या संघटनेची स्थापना जी आहे, रिओ कॉन्फरन्स जी होती त्याच्यातला अजेंडा 21 याच्या मार्फत त्याची शिफारस केलेली पाहता येते. कधीची? हे 1994 ला पॅरिसला स्थापन झालेली आहे. अंमलबजावणी कधी झाली? 96 ला झालेली आपल्याला पाहता येते. याच्यातलं सगळ्यात इम्पॉर्टंट व्हेरी IMP, हा करार कायदेशीर दृष्ट्या बंधनकारक आहे. येते लक्षात, लिगली बाइंडिंग आहे, ही महत्वाची फॅक्ट आहे. सदस्य किती आहेत? 196 प्लस युरोपियन युनियन. मग कशासाठी संघटना काम करते? तर वाळवंटीकरण थांबवण्यासाठी करते. कुठला अहवाल प्रकाशित करते? ग्लोबल लँड आउटलुक. लक्षात येतंय? कुठं झालेली आहे? रियादला. कायदेशीर दृष्ट्या बंधनकारक आहे. स्थापन कधी झालेली? 1994 ला. एवढं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके. पर्यावरणाच्या घडामोडी बघतोय, त्यातलं प्रोजेक्ट टायगर हायली इम्पॉर्टंट या कॅटेगरी मधला आहे.
आणि हे 2 नंबरला आपल्याला करणं गरजेचं आहे. याच्या बाबतीत लक्षात ठेवायचं, कॉन्फरन्स कुठं झाली आणि बंधनकारक आहे कायदेशीर, या 2 फॅक्ट आवर्जून करणं गरजेचं आहे. हा एक क्लायमेट परफॉर्मन्स इंडेक्स आहे, काही क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स आहे, त्या संदर्भातला आहे. हा 2025 ची जी परिषद आहे ती 20वी बाकू, अझरबैजान मधल्या बाकू या ठिकाणी झालेली आपल्याला पाहता येते. यामध्ये एकूण 63 देशापैकी भारताचा नंबर 10वा आहे, हे लक्षात ठेवा. पर्यावरणाच्या घडामोडी, आरोग्याच्या घडामोडी आवर्जून करायच्या. पहिले 3 स्थान रिक्त आहे. 4 नंबरला डेन्मार्क आहे, म्हणजे आपल्या भाषेत पहिला डेन्मार्क आपल्याला पाहता येतो. मागच्या वर्षी भारताची रँक 7वी आपल्याला पाहता येते. चीन 55 नंबरला आहे, अमेरिका 57 नंबरला आहे. म्हणजे आपण किती वरती आहोत हे लक्षात ठेवा. आता ही क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स हा जो आहे 2005 पासून रिलीज होतो आणि वार्षिक आहे. याच्यामध्ये 63 देश आणि युरोपियन युनियन आहे. याच्यासाठी महत्वाचं इथं आहे, हे 63 देश आणि युरोपियन युनियन हे मिळून जगाच्या 90% ग्रीन हाऊस गॅस इमिशन करतात, कार्बन उत्सर्जन करतात, लक्षात ठेवा. आणि त्याच्या मूल्यांकनाच्या 4 श्रेणी आहेत, फक्त एकदा बघून ठेवा. ग्रीन हाऊस गॅस, अक्षय ऊर्जा, ऊर्जा पॉवर आणि हवामान धोरण, याच्या आधारे याचं मूल्यांकन केलं जातं आणि हे रँकिंग केलं जातं. लक्षात ठेवा, हे सगळे देश आहेत, हे जगाच्या 90% कार्बन उत्सर्जन करतायत. येतंय लक्षात? ठीक आहे, आता पुढे जाऊयात. चक्रीवादळ, व्हेरी आयएमपी. पर्यावरणामधलं प्रोजेक्ट टायगर आणि हे चक्रीवादळ हे व्हेरी आयएमपी कॅटेगरीमध्ये टाका. फेंगल चक्रीवादळ जे आहे ते बंगालच्या उपसागरात आलं जातं. याच्यात काय लक्षात ठेवायचं, एक चक्रीवादळ, दुसरं कुठं आलंय, अरबी समुद्र, बंगालचा उपसागर, आणि कधी आलेला आहे. या 3च गोष्टी महत्वाच्या आहेत. नोव्हेंबर 2024. कुठं आलंय, तामिळनाडू आणि पुदुच्चेरीमध्ये. नाव कोणी दिलंय, हे फेंगल हे नाव दिलंय सौदी अरेबियाने. याच्या पलीकडे याच्यात काहीही करायचं नाही. चक्रीवादळ हा टॉपिक व्हेरी आयएमपी कॅटेगरी मधला आहे, डिटेलच करायचा याच्यातला. आता मी तर तुम्हाला लिस्ट दिलेली आहे. हा हायली एक्सपेक्टेड क्वेश्चन आपल्याला पाहता येतो की 2024 मध्ये जे चक्रीवादळ आले त्यांचे नाव दिलेले आहेत. लक्ष द्या इकडे. आता पहा, मे 2024 मध्ये रेमन नावाचा आलेला आहे. ओमान या देशाने नाव दिलेलं आहे. हे नाव कुणी दिलंय, इथं देशाचं नाव दिलंय. कुठं आलंय, बंगालच्या उपसागरात. याच्या पलीकडे काहीही करायचं नाही. ऑगस्ट 2024 ला आसना आलेलं आहे, नाव कुणी दिलंय, पाकिस्ताननं. कुठं आलंय, अरबी समुद्रामध्ये. ऑक्टोबर 2024 मध्ये दाना आलेला आहे, पाकिस्ताननं नाव दिलेलं आहे. कुठं आलंय, बंगालच्या उपसागरामध्ये. नोव्हेंबर डिसेंबर 2024 मध्ये फेंगल आलेला आपल्याला पाहता येतं, नाव सौदी अरेबियाने आणि बंगालच्या उपसागरात आलेलं आहे. एवढ्याच गोष्टी करायच्यात. हे चक्रीवादळ कुठं आलंय, कोणत्या महिन्यात आलंय, हे महत्वाचं आपल्यासाठी पाहता येतं आपल्याला. येतंय लक्षात? ठीक आहे. आर्थिक घडामोडी याच्यातला तुलनेनं कमी महत्वाचा आहे, फक्त आपण कव्हर करूयात. या घडामोडीमध्ये काय केलंय की भारत जगातला काय काय रँक आहे ते दिलेलं आहे. राष्ट्रीय मूलभूत पशुसंवर्धन सांख्यिकीचा अहवाल आलेला आहे. 26 नोव्हेंबरला राष्ट्रीय दूध दिन साजरा केला जातो. जगात दुधाच्या उत्पादनात भारत पहिला देश आहे आणि राज्य कुठलं आहे, उत्तर प्रदेश. भारतामध्ये कुठं सर्वाधिक दुधाचं उत्पादन होतं, उत्तर प्रदेशमध्ये. अंडीच्या उत्पादनामध्ये भारत जगात 2 नंबरला आहे आणि आंध्र प्रदेश भारतात 1 नंबरला अंडी उत्पादन करतो. मांस उत्पादनामध्ये वेस्ट बेंगॉल हे राज्य पहिलं राज्य आहे. एवढंच लक्षात ठेवा, पलीकडे काहीही बघायचं नाही. समिती आहे, कशा संदर्भातली आहे एवढंच लक्षात ठेवा. न्यायमूर्ती नवाब सिंग समिती कृषी संकटासंदर्भातली आहे आणि समिती कुणी स्थापन केली, सर्वोच्च न्यायालय. मग त्यांनी सांगितलंय शेतकऱ्याचं प्रति दरडोई 27 रुपये इतकं दिवसाचं उत्पन्न आहे आणि संपूर्ण शेतकरी कुटुंबाचं काढलं मासिक तर 10,218 रुपये इतकं प्रति कुटुंब प्रति महिना इतकं उत्पन्न आपल्याला पाहता येतं. संजय मल्होत्रा हायली इम्पॉर्टंट, सगळ्या परीक्षेला याच्यावर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आरबीआयचे गव्हर्नर झालेले आहेत. कधी झालेत, डिसेंबर 2024 ला. कितवे आहेत, 26वे. इथं विचारलं जाईल. टर्म किती असते, 3 वर्ष. आरबीआय गव्हर्नर होण्यापूर्वी ते महसूल सचिव आलेले आहेत, रेव्हेन्यू सेक्रेटरी केंद्र सरकारचे. राजस्थान केडरचे ते IAS ऑफिसर आहेत आणि IIT कानपूर मधून त्यांचं शिक्षण झालेलं आहे. संजय मल्होत्रा व्हेरी आयएमपी या कॅटेगरी मधले आहे.
पुढे पहा, जलवाहक योजना. काही योजनावर प्रश्न विचारले जाऊ शकतात म्हणून आपण ते कव्हर केलेलं आहे. डिसेंबर 2024 ला आहे आंतरदेशीय जलमार्ग व्यापार योजना. जे काही राष्ट्रीय जलमार्ग 1, 2 वगैरे आहेत त्याच्यातून व्यापाराला प्रोत्साहन देण्यासाठीची ती योजना आहे. सागर मंथन, द ग्रेट ओशन डायलॉग पहिलाच आहे, तो नव्या दिल्लीत झालेला आपल्याला पाहता येतो. वेव्ह, याच्यावर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. वेव्ह काय आहे? प्रसार भारतीचा ओटीटी प्लॅटफॉर्म आपल्याला पाहता येतो. ओव्हर द टॉप, ओटीटी म्हणजे काय? ओव्हर द टॉप म्हणजे आपण नेटफ्लिक्स, अमेझॉन वगैरे म्हणतो त्या पद्धतीने. पीएम वाणी, लक्षात ठेवा पीएम वाणी महत्वाचं आहे. परवडणारे आणि व्यापक इंटरनेट पुरवण्यासाठीची ही योजना पाहता येते. हैदराबाद, हे पण महत्वाचं आहे. या स्लाइड मधल्या शेवटच्या 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. भारतातलं पहिलं गुगल सुरक्षा अभियांत्रिकी केंद्र हैदराबादला स्थापन झालेलं पाहता येतं. ठीक आहे, या गोष्टी आवर्जून करा. व्हेरी आयएमपी योजना, जे महत्वाचं आहे तिथं मी डिटेल बोलतोय, जे कमी महत्वाचं आहे तिथं फक्त त्याचा उल्लेख करत आपण पुढे चाललेलो आहोत. कुणाची योजना आहे? LIC ची आहे. इमेज मध्ये लक्षात ठेवा, LIC इथं पण दिसतंय. कधी चालू झालेली आहे? डिसेंबर 2024 ची योजना आहे. लक्षात ठेवा कधीची आहे? डिसेंबर 2024. काय उद्देश आहे? महिला सक्षमीकरण करणं आणि आर्थिक समावेशन, फायनान्शियल इन्क्लुजन आपल्याला पाहता येतं. काय करायचंय? 2 लाख महिलांना नोकऱ्या द्यायच्या. ही योजना फक्त महिलांसाठी आहे आणि त्यांना एकूण 3 वर्षे स्टायपेंड दिली जाते. पहिल्या वर्षी 7,000, दुसऱ्या वर्षी 6,000, तिसऱ्या वर्षी 5,000 रुपये प्रतिवार्षिक. वार्षिक आहे आणि याच्यासाठीचा वयोगट लक्षात ठेवा 18 ते 17 आहे. 70 हे व्हेरी आयएमपी आहे आणि 10वी झालेली पाहिजे तुमची, इतकं त्याची कंडिशन आपल्याला पाहता येते. त्यामुळं विमा सखी योजना खूप जास्त महत्वाची आहे. LIC ची आहे. सगळ्या त्याच्यासाठी जे काही विचारलं जाऊ शकतं ते सगळं आपण इथं कव्हर केलेलं आहे. पुढे जाऊयात. लेह मध्ये लक्षात ठेवा भारतातलं पहिलं ग्रीन हायड्रोजन स्टेशन पेट्रोल पंप टाईपचं ते केलेलं आपल्याला पाहता येतं. सायबर क्राईम कुठं होतो? 2020 ते 22 दरम्यानचा डेटा आहे. तेलंगणा, कर्नाटक, महाराष्ट्र यामध्ये होतोय. सायबर जे फ्रॉड व्हायला लागलेले त्या पद्धतीचं आहे. नाही लक्षात ठेवलं तरी चालेल, हे महत्वाचं आहे. राष्ट्रीय बियाणी काँग्रेस 13वी कुठं झाली? वाराणसीला झालेली आपल्याला पाहता येते. मला आता कमेंट मध्ये सांगा भारताची बियाणं राजधानी कोणती आहे ते. ठीक आहे, मिशन अरुण हिमवेल. अरुण नाव लक्षात ठेवा. अरुणाचल प्रदेशनं कृषी आणि फलोत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठीची ही योजना पाहता येते. पहिले उबर शिकारा, शिकारा म्हणजे ते बोटी टाईपचं आहे त्या पद्धतीचं. दल सरोवर श्रीनगर मधल्या दल सरोवर मध्ये पाहता येतं. आणि IIT मद्रासनं हायपरलूप टेस्ट, हायपरलूप म्हणजे ऑलमोस्ट विना घर्षण जी ट्रेन किंवा डबे जाणार आहेत त्या पद्धतीचं पाहता येतं. याच्यातलं राष्ट्रीय बियाणी काँग्रेस जास्त करून लक्षात ठेवा. ओके, व्हेरी आयएमपी आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्ट आहे ते. ठीक आहे, 12वा झालेला आहे काझीरंगा, आसाम मधल्या काझीरंगामध्ये. कोण आयोजित करतोय? पर्यटन मंत्रालय. कधी झालाय? नोव्हेंबर 2024. इमेज मध्ये पहा, काझीरंगा आसाम मध्ये. एक शिंगी गेंडा दिसतोय तुम्हाला. इंटरनॅशनल टुरिझम मार्ट कुणासाठी आहे? नॉर्थ ईस्टर्न रिजन साठी आपल्याला पाहता येतोय. पहिलं कधी झालेलं आहे? 2013 ला. कुठं झालंय? गुवाहाटीमध्ये. काय आहे आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्ग? तर नॉर्थ ईस्ट इंडिया मधल्या पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी, आणि हे सगळं नॉर्थ ईस्ट मधल्या 8 राज्यात आयोजित होतं. दुसरीकडे कुठेही होत नाही. लक्षात ठेवा, व्हेरी आयएमपी मधलं आहे. क्लिअर? सामाजिक, इथं पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. व्हेरी आयएमपी मध्ये टाका. हा पण एम कॅटेगरी मधला आपला क्वेश्चन आहे तो. पहा, आंध्र प्रदेशनं काय केलंय? 2 आपत्त्याचं धोरण रद्द केलंय. 2 आपत्ती म्हणजे काय? जर तुम्हाला एकापेक्षा जास्त आपत्ती झालं तर तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका लढता येणार नाहीत किंवा नोकरीला प्रतिबंध, जे काही छोट्या कुटुंबाचं सर्टिफिकेट लागतं ते आहे. आंध्र प्रदेशनं लागू कधी केलं? 1974 ला. रद्द कधी केलंय? नोव्हेंबर 2024 ला. या धोरणाच्या माध्यमातून त्यांनी काय केलंय? ज्यांना 2 किंवा अधिक आपत्ती असतील, 2 पेक्षा जास्त, त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका लढवायला बंदी होती. ती बंदी आता आंध्र प्रदेशनं मागे घेतलेली आहे. पहिला क्वेश्चन इथं येईल आपल्याला. झाला? दुसरा क्वेश्चन इथं, असं कोणतं राज्य आहे ज्यांनी पहिल्यांदा हे 2 आपत्त्याचं धोरण रद्द केलेलं आहे? रद्द करणारा पहा, पहिला आहे छत्तीसगडने 2005 ला रद्द केलेला आहे. नंतर हरियाणानं केलंय,
हिमाचल प्रदेशनं केलंय, मध्य प्रदेशनं केलंय. पण पहिलं राज्य लक्षात ठेवा. आणि दोन अपत्याचं, दोन किंवा अधिक अपत्य असतील तर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लढायला बंदी, असं धोरण राबवलंय पहिलं कुणी? राजस्थाननी 1992. म्हणजे तीन, या तीनही मुद्द्यावर आपल्याला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. त्यामुळे हे व्हेरी IMP मधलं आहे. आंध्र प्रदेशनं 1994 ला आहे आणि महाराष्ट्राचं लक्षात ठेवा 2003चा आपल्याला पाहता येतं. जाऊ पुढं. येतंय लक्षात? जे जे महत्वाचं आहे ते आपण आवर्जून करतोय. बालविवाह मुक्त भारत ही योजना आपल्याला पाहता येते, करून ठेवा. नोव्हेंबर 2024 ला आहे. महिला आणि बाल विकास मंत्रालयानं स्थापन केलेले आहे. हे जे विशेष अभियान राबवण्यात जाणार आहे 25 नोव्हेंबरला काय असतं? महिलावरील हिंसाचार निर्मूलन दिवस आणि 10 डिसेंबरला जागतिक मानव हक्क दिन. या 2 दिवसाच्या दरम्यान एक विशेष अभियान राबवलं जाणार आपल्याला पाहता येतं. साधारण 15 दिवस हे चालणार आहे. काय आहे याचा उद्देश? बालविवाह थांबवणे आणि मुलींना सक्षम करणं. आणि जर आता बालविवाहाचा विषय आलाय तर 2006 ला बालविवाह प्रतिबंधक कायदा केलेला आहे. याचं विचारलं गेलं तरी आपल्याकडे माहिती रेडी आहे. मला वाटतं याच्या पलीकडे काही करायची गरज नाही. PM अभिम, हे अभिमच नाव आहे. 2021 ला पंतप्रधान आत्मनिर्भर स्वस्थ भारत ही योजना होती. त्या योजनेचंच नाव आता हे केलेलं आहे. कधी नाव केलंय? डिसेंबर 2024 ला. ही योजनेचा हेतू काय आहे? पायाभूत आरोग्य सेवा पुरवण्यासाठीचं काम करणं या पद्धतीचं आहे. सी बॉक्स याच्यापूर्वी पण विचारला गेलेला आहे, पुन्हा लक्षात ठेवा. महिला आणि बाल विकास मंत्रालयाचा आहे. कामाच्या ठिकाणी जे महिलांचा लैंगिक छळ होतो तर त्यांना रिस्पॉन्ड करता यावं म्हणून हे केलेलं पाहता येतं. चेतना योजना लक्षात ठेवा. नई चेतना 3.03 म्हणजे 3 नंबरची आहे. नोव्हेंबर 2024 ही योजना पाहता येते. काय आहे? लिंग आधारित हिंसाचार विरोधातलं काम करताना आपल्याला ते पाहता येतं. आणि सगळ्यात महत्वाचं व्हेरी IMP, ही योजना कुणाची आहे? तर केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाची ही योजना आहे. हे लक्षात ठेवा. मंत्रालय आपल्याला काय करते? लिंग आधारित हिंसाचारामुळे आपल्याला वाटतं महिला बाल विकास मंत्रालय आहे, पण ग्रामीण विकास मंत्रालय आहे. हे इथं फॅक्ट लक्षात ठेवा, हे महत्वाचं आहे. हॉर्नबिल महोत्सव बघा, इथं विचारला जाऊ शकतो प्रश्न. 2000 ला सुरुवात झालेली आहे, यावर्षी 25 वर्ष पूर्ण होत आहेत. कुठं होतो? नागालँडमध्ये. नागालँडला सणांची भूमी म्हटलं जातं आणि याचे पार्टनर आहेत जपान आणि वेल्स हे 2 देश. जपान आणि वेल्स हे 2 देश लक्षात ठेवा. हॉर्नबिल फेस्टिवल आपण दिलेला आहे. आता काही महत्वाच्या फॅक्ट आहेत ज्याच्यावर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, ते एकदा आपण क्विक मध्ये पाहूयात. 2047 ला सिकल सेल निर्मूलन करणं हे आपलं टार्गेट आहे. प्रश्न विचारला जाऊ शकतो, सिकल सेल निर्मूलनाचं टार्गेट किती आहे? तर 2047. वेस्ट बेंगॉलला जे आहे युनेस्कोनं सर्वोच्च वारसा पर्यटन स्थळाचा दर्जा दिलेला आहे. विचारला जाईल की युनेस्कोनं सर्वोच्च वारसा पर्यटन स्थळ दर्जा कोणत्या राज्याला दिलेला आहे? तर वेस्ट बेंगॉल, हे लक्षात ठेवा. तेलंगणाची एक योजना होती रैतू बंधू योजना, शेतकऱ्यांना विशिष्ट आर्थिक मदत करणं. आता त्या रैतू बंधू योजनेचं नाव रैतू भरोसा योजना केलेलं आहे आणि तिथं शेतकऱ्याला प्रतिवर्ष 15,000 रुपये इतके मिळणार आपल्याला पाहता येतात. जसे केंद्र सरकारनं या रैतू बंधू योजनेवरूनच किसान सन्मान योजना आणलेली पाहता येते. YouTube आणि NCERT या दोघांनी टायअप करून 1ली ते 12वी दरम्यान 29 भारतीय भाषांमध्ये शिक्षण देण्यासाठी टायअप केलेलं आपल्याला पाहता येतं. पंकज त्रिपाठी, हे लक्षात ठेवा. अरुणाचल प्रदेश या राज्यानं रंग महोत्सव 2024 चे अँबॅसेडर म्हणून त्यांना डिक्लेअर केलेलं आपल्याला पाहता येतं. दिल्ली सरकारनं मुख्यमंत्री महिला सन्मान योजना जाहीर केलेली आहे आणि त्यांना आपली जशी महाराष्ट्राची लाडकी बहीण योजना आहे तसं 2100 रुपये प्रति महिना त्या महिलांना तिथं आर्थिक सहाय्य मिळणार आहे. आता सायन्स अँड टेक या कंटेंट मधल्या काही महत्वाच्या फॅक्ट आहेत. त्यातलं नॅप्रिथ्रोमायसिन जास्त लक्षात ठेवा. नॅप्रिथ्रोमायसिन हे जे आहे भारताचं पहिलं देशी प्रतिजैविक आपल्याला पाहता येतं. याच्यावर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. IIT गुवाहाटीनं 10वी इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवल आयोजित केलेलं आपल्याला पाहता येतं. पहिल्यांदाच एखाद्या नॉर्थ ईस्टच्या राज्यामध्ये ही सायन्स फेस्टिवल झालेला आहे आणि याची सुरुवात 2005 ला IIT दिल्ली पासून सुरू झालेला आपल्याला पाहता येतं.
तुलनेनं कमी महत्वाचं आहे, विचारलं तर आपल्याला असावं म्हणून एकदा नजरेखालून जावं या आशा. धारिणी विचारलं जाऊ शकतं, धारिणी महत्वाचं आहे. काय आहे धारिणी? IIT मद्रासनं काय केलेलं आहे, जगातला सर्वात मोठा आणि तपशीलवार मानवी मेंदूचा 3D नकाशा तयार केलेला आहे. त्यामुळे ते लक्षात ठेवा, मेंदूचा नकाशा. ठीक आहे. आताचे सध्याकडे जे आपल्याकडे मेंदूचे जे काही नकाशे आहेत ते फार जुने आहेत, त्यामुळे आता जगभरातच नव्यानं करायला घ्यायला लागलेले पाहता येतात. जेनकास्ट काय आहे तर गुगलचं AI मॉडेल आहे. आपल्याला जे पोर्टल किंवा काही वेबसाईट ऍप विचारले जातात त्यासाठी आपण हा कंटेंट घेतलेला आहे. सोरा काय आहे? ओपन AI या कंपनीचं व्हिडिओ जनरेशनल मॉडेल आपल्याला पाहता येतं, ते लक्षात ठेवा फक्त. ओझर तर फक्त पहा. आता महाराष्ट्राच्या बाबतीत आपण पाहिलं, देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे 3ऱ्यांदा CM झालेले आहेत. यापूर्वी शरद पवार साहेब पण झालेले आहेत आणि महाराष्ट्राचे 18वे CM आहेत. कधी शपथ घेतली? 5 डिसेंबर 2024 ला. राज्यपाल कोण आहेत? CP राधाकृष्णन. लक्षात ठेवा. अजित पवार यांनी 6व्यांदा महाराष्ट्राचे डेप्युटी CM म्हणून शपथ घेतलेले आहेत. महाराष्ट्राचे पहिले डेप्युटी CM नाशिकराव तिरपुडे होते. लक्षात ठेवा. देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी वैयक्तिक माहिती पहा. ते नगरसेवक आहेत, नागपूरचे महापौर आहेत, 6 वेळा आमदार राहिलेले पाहता येतात, विधानसभेचे आमदार. त्याच्यानंतर डेप्युटी CM होते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते पण राहिलेले पाहता येतात. देवेंद्र फडणवीस हे वसंतराव नाईक यांच्यानंतर 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणारे दुसरे CM आहेत. वसंतराव पहिले, देवेंद्र फडणवीस दुसरे. आणि त्यांना जपानच्या कोयासन विद्यापीठानं डॉक्टरेट दिलेली आहे. ही पण लक्षात ठेवा. पहिले भारतीय आपल्याला ते पाहता येतात. जर काही क्वेश्चन आला तर ते आपल्याला कव्हर होईल त्या पद्धतीने. बाकी मग मंत्रिमंडळ वगैरे नाही बघितलं तरी चालेल. मालवण महत्वाचं आहे. भारतातली पहिली समुद्रतळ स्वच्छता मोहीम मालवणला राबवलेली आपल्याला पाहता येते. सेंद्रिय उत्पादन महत्वाचं आहे. सेंद्रिय उत्पादनामध्ये भारतात केरळ राज्य पहिलं आहे, गुजरात दुसरं आहे आणि महाराष्ट्र तिसरं आहे. एवढंच बघायचं, बाकी काही नाही विचारलं जात. महाराष्ट्र सरकारची वात्सल्य योजना आहे, त्याला स्कॉच राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे. काय ही योजना? तर गर्भधारणपूर्व माता आणि 2 वर्षाचे बालक यांच्यातल्या आरोग्य सुधारण्यासंदर्भातली ही योजना आहे. विचारलं जाईल स्कॉच राष्ट्रीय पुरस्कार कोणत्या योजनेला मिळालेला आहे आणि काय आहे ती योजना? तर काय आहे? गर्भधारणपूर्व माता आणि 2 वर्ष वयापर्यंतचे बालक यांच्यात आरोग्य सुधारणा करण्यासाठीची ही योजना पाहता येते. आता काही राष्ट्रीय घडामोडी आहेत. झारखंडचे 4थ्यांदा CM म्हणून हेमंत सोरेन यांनी शपथ घेतलेली आपल्याला पाहता येते. झारखंड विधानसभेमध्ये 81 सदस्य आपल्याला पाहता येतात. झारखंड मुक्ती मोर्चा या पक्षाचे ते प्रमुख आहेत. त्यांचे वडील शिबू सोरेन हे सुद्धा 3 वेळा मुख्यमंत्री राहिलेले पाहता येतात. हेमंत सोरेन हे राज्यसभेचे सदस्य पण राहिलेले आपल्याला पाहता येतात. झारखंडचे उपमुख्यमंत्री पण राहिलेले पाहता येतात. एवढ्याच गोष्टी त्यातल्या लक्षात ठेवा, अदरवाईज काही महत्वाचं नाही. व्हेरी IMP पहिले संविधान संग्रहालय. आता इकडे लक्ष द्या. हरियाणा मधल्या सोनीपत या ठिकाणी OP जिंदाल विद्यापीठ आहे. त्या OP जिंदाल विद्यापीठामध्ये भारतातलं पहिलं संविधान संग्रहालय स्थापन झालेलं आहे. त्याचं उद्घाटन लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला, इथं इमेज मध्ये दिसत असतील तुम्हाला, त्यांनी केलेलं आहे. हे लक्षात ठेवा. उद्घाटन कोणी केलंय? OP बिर्ला यांनी केलेलं आहे. आणि त्यावेळेस 2 मोहीम राबवल्या गेलेल्या आहेत. एक हमारा संविधान हमारा स्वाभिमान आणि भारतीय संविधानाचं पहिल्यांदाच संस्कृत आणि मैथिली या भाषेमध्ये भाषांतर केलेलं आपल्याला पाहता येतंय. त्यामुळे या 2 भाषेचे नावं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पहिलं विचारलं जाईल पहिलं संविधान संग्रहालय कुठं आहे? हरियाणा मधल्या सोनीपत मध्ये. ठीक आहे. आणि नंतर संविधानाचं भाषांतर संस्कृत आणि मैथिली भाषेमध्ये केलेलं पाहता येतंय. आंतरराष्ट्रीय घडामोडी मधलं व्हेरी IMP G20 परिषद. ज्या काही या वर्षभरात ज्या काही महत्वाच्या परिषदा होतात. आता आपण G7 पण आपण करंटच्या अल्गोरिदम मध्ये बॅच मध्ये केलेली आहे. आता G20 इथं पाहूयात आपण. कितवी आहे? 19वी. कुठं होती? ब्राझील मधल्या रिओ दो जेनेरो यामध्ये पहिल्यांदा, म्हणजे ब्राझील मध्येच पहिल्यांदा होती. हे लक्षात ठेवा. कधी? नोव्हेंबर 2024 ला झालेली आहे. संकल्पना काय आहे एकदा बघून ठेवा. आता जी 2025 ची आहे 20वी, ती कुठं होणार आहे? दक्षिण आफ्रिकामध्ये. हा एक्सपेक्टेड क्वेश्चन आहे आपल्याला. ठीक आहे. कारण आता तुमच्या 28 सप्टेंबरची परीक्षा किंवा नोव्हेंबरची परीक्षा समोर ठेवलं
तर आपल्याला विचारलं जाईल दक्षिण आफ्रिकामध्ये कितवी 20वी. मग आता ही G20 जी आहे 1999 ला स्थापन झालेली आहे. त्याच्यामध्ये 19 देश प्लस युरोपियन युनियन प्लस आफ्रिकन युनियन एवढे लोक त्याच्यात सहभागी आहेत. स्पेन हा देश कायमस्वरूपी आमंत्रित या लिस्टमध्ये आपल्याला पाहता येतो. आता ही G20 जी आहे एवढी का महत्वाची आहे? आपण ज्यावेळेस G7 बघितलं त्यावेळेस G7, G8 आणि G20 या तिन्ही संघटनेचा उल्लेख केला होता. आता ही G20 पहा, जगाच्या 66% लोकसंख्या या देशामध्ये आहे. जगाच्या 85% GDP या देशांचा या संघटनेचा आहे आणि 75% व्यापार या देशामध्ये होते. म्हणजे जगातले असे टॉपचे देश आहेत जे ऑलमोस्ट सगळ्या जगामध्ये आर्थिक आणि व्यापारी वर्चस्व असणारे देश आहे आणि याच्यामुळे त्यांचं राजकीय वर्चस्व पण निर्माण झालेलं आहे. म्हणून ही संघटना आपल्यासाठी महत्वाची आहे. नंतर भारत कॅरिकॉम शिखर परिषद झालेली आहे, ते फक्त एकदा बघून ठेवा, महत्वाचं आहे. ICA इंटरनॅशनल कोऑपरेशन असोसिएशनची ग्लोबल सहकार परिषद नवी दिल्लीला झालेली आहे नोव्हेंबर 2024 मध्ये. लक्षात ठेवा, हे महत्वाचं आहे. 2025 हे आंतरराष्ट्रीय इयर ऑफ सहकार वर्ष जाहीर केलेलं आहे युनायटेड नेशन. ठीक आहे, आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष जाहीर केलेलं आहे युनायटेड नेशनने आणि त्याची थीम काय आहे? सहकार सर्वांसाठी समृद्धी निर्माण करतो. थीम पण लक्षात ठेवा. ठीक आहे, भारतात पहिल्यांदाच केंद्रीय पातळीवर सहकार मंत्रालय तयार केलेलं आहे. आता मला तुम्ही कमेंट मध्ये सांगा, सहकार हा सब्जेक्ट कोणत्या लिस्ट मध्ये आहे? युनियन लिस्ट, स्टेट लिस्ट का कॉन्करंट लिस्ट मध्ये? ठीक आहे. आता पहा, स्वित्झर्लंड या देशानं काय केलेलं आहे? भारताचा मोस्ट फेवर्ड नेशन हा दर्जा रद्द केलेला आहे. मोस्ट फेवर्ड नेशन म्हणजे काय? त्या देशात जर करार झाला असेल तर सवलती, व्यापार सवलती थोड्याशा अधिक मिळतात या अर्थानं आहे ते. फक्त स्वित्झर्लंडचं नाव लक्षात ठेवा. सेंगन झोन आहे, फक्त माहितीसाठी पहा. युरोप मधले असे काही देश आहेत, जर त्या देशात तुम्ही एका देशाचा जरी व्हिसा घेतला तरी सुद्धा तुम्हाला इतर देशामध्ये मुक्त प्रवेश करता येतो, या अर्थाचं ते त्यांचं ऑर्गनायझेशन आहे. अंतर्गत सीमाविरहित प्रवास करण्यासाठीच आहे. 90 दिवस तुम्हाला कुठलाही पासपोर्ट वगैरे दाखवण्याची गरज नाही, तुम्हाला तिथं मुक्तपणे प्रवास करता येतो. ही सेंगन झोन जी आहे मार्च 1995 ला स्थापन झालेला आपल्याला पाहता येतो आणि याच्यामध्ये आता जानेवारी 2025 पासून नव्यानं 2 देश ऍड झालेले आहेत, बल्गेरिया आणि रोमानिया. ठीक आहे, आणि एकूण किती देश आहेत? 29 देश आहेत. आणि या सेंगेन झोन मध्ये जे युरोपियन युनियनचे सदस्य आहेत ते तर सहभागी आहेत, पण जे युरोपियन युनियनचे सदस्य नाहीत असे पण युरोप मधले देश सहभागी आहेत, हे लक्षात ठेवा. युरोपियन युनियन प्लस नॉन युरोपियन युनियन देश त्याच्याचे सदस्य आहेत. एखादा क्वेश्चन आला तर कव्हर व्हावा म्हणून आपण ते केलेलं आहे. तुलसी गिब्बाडवर याच्यापूर्वी आयोगानं 2 वेळा प्रश्न विचारलेला आहे, म्हणून तुलसी गिब्बाड यांचा आपण हे केलेला आहे. अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर विभागाच्या संचालक म्हणून त्यांची निवड झालेली आपल्याला पाहता येते. तसा बघायला गेलं त्यांचा भारताचा काहीही संबंध नाही, पण त्या भारतीय त्यांचे जे पूर्वज होते त्यांचं नावामुळे ते ओळखलं जातं. हवाई जे अमेरिकेतलं 50वे राज्य आहे तिथून 4 वेळा त्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या खासदार झालेल्या आहेत. आता त्या रिपब्लिकन म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांच्या पक्षात गेलेल्या आहेत. 2012 मध्ये अमेरिकेमधल्या पहिल्या हिंदू खासदार म्हणून त्यांना ओळखलं जातं. काश पटेल जे भारतीय आहेत ते अमेरिकेमधलं फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन FBI चे संचालक म्हणून निवड झालेली आहे. माहितीसाठी ते घ्या, पण याच्यातलं करायची वेळ आली तर तुलसी गब्बाडची माहिती जास्त करून लक्षात ठेवा. याच्यामध्ये आता हे युनायटेड नेशन अंमली पदार्थ फक्त एकदा बघून ठेवा, पण हा महत्वाचा मुद्दा आहे. जी आंतरराष्ट्रीय सौर आघाडी जी आहे, ज्याला इंटरनॅशनल सोलार अलायन्स म्हणतो, कमेंटमध्ये त्याचं मला हेडक्वार्टर कुठे आहे हे सांगा. त्याचा 104वा सदस्य म्हणून आर्मेनिया झालेला आहे. आपल्याला इथं क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की खालीलपैकी कोणता देश आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा 104वा सदस्य म्हणून जॉईन झालेला आहे? तर आर्मेनिया, हे लक्षात ठेवा. ऑस्ट्रेलिया हे महत्वाचं आहे. ऑस्ट्रेलिया या देशानं 16 वर्षाखालील बालकांना सोशल मीडिया बंद केलेले, आपल्याला वापरायला बंदी केलेली आहे. ऑस्ट्रेलियाचं नाव लक्षात ठेवा आणि वयोगट लक्षात ठेवा. 16 वर्षाखालील बालक हे आपल्याला पाहत आहे. त्याच्यानंतर चेन्नईला जागतिक सागरी तंत्रज्ञान परिषद 2024 आयोजित झालेली आपल्याला पाहता येते. 1 लाइनर मध्ये लक्षात ठेवा. आता हे जास्त महत्वाचं आहे. धुमारस गाव
छत्तीसगडमध्ये जी कांगेर नॅशनल व्हॅली आहे त्यामध्ये हे धुमारस गाव आपल्याला पाहता येतं आणि UNWTO ह्या ज्या संघटनेच्या वतीनं सर्वोत्कृष्ट पर्यटन व्हिलेज अपग्रेड प्रोग्राम अंतर्गत त्या गावाची निवड झालेली आपल्याला पाहता येते. याच्यावर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्याच्यात छत्तीसगड लक्षात ठेवा आणि कांगेर व्हॅली पण लक्षात ठेवणं गरजेचं पाहता येतं. त्याच्यानंतर महत्वाचं आहे 10वी जागतिक आयुर्वेदिक काँग्रेस कुठे आयोजित झालेली आहे? देहरादूनला विचारलं जाऊ शकतं आपल्याला. जागतिक मृदा परिषद 2024 ची नवी दिल्लीला आयोजित झालेली आपल्याला पाहता येते. अशा प्रकारे जानेवारी 2025 या महिन्यामध्ये या वर्षभरात होणाऱ्या परीक्षेसाठी जे जे करंटचे कंटेंट आवश्यक आहे, मग त्याच्यातलं आपण 4 कॅटेगरीमध्ये बघितलंय. व्हेरी IMP, फक्त एकदा पहा म्हणून आणि फक्त एकदा वाचा या अर्थानं ते आपण केलेलं आहे. मला अपेक्षा आहे या कंटेंटचा तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये नक्की फायदा होईल. तुमच्या ज्या काही सूचना प्रतिक्रिया असतील किंवा करंटला कुठल्या टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ पाहिजेत हेही आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आपण त्या दृष्टीनं व्हिडिओ तयार करू. आज आपण इथं थांबूयात. थँक्यू.